बातमी जळगावातून जळगाव पालिकेमध्ये महायुतीनं एक हाती सत्ता मिळवल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे चंद्रशेखर पाटील यांची निवड झाली आहे, तर महिला बालकल्याण सभापती पदासाठी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया काय सांगणार। आज आपली या ठिकाणी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे। नवा चेहरा देण्यात आला आहात, तरुण आहात, काय सांगाल? खरं तर आज स्थायी समिती सभापती माझी निवड झालेली आहे। या सभापतीची निवडाच्या संदर्भामध्ये मी याचं श्रेय आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय राजमामा भोडे, स्मिताताई वाघ, आमच्या महानगराचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ भंगाडे, आदरणीय महापौर दीपमालाताई पाटील, उपमहापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मित्रमंडळी यांना श्रेयांना जाईल। खऱ्या अर्थाने स्थायी समिती सभापती हे खूप मोठं पद आहे आणि कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देण्यात आली आहे। मला खात्री या पदाला मी न्याय देईल। जळगाव शहरातले जे प्रश्न आहेत, प्रश्न म्हणण्यापेक्षा रस्त्यांची मूलभूत सुविधा असेल, गटारींची असेल, ओपन स्पेसच्या बाबतीत असतील, या सोडवण्याचा प्रयत्न नेत्यांच्या माध्यमाने मी प्रयत्न करेल। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।